कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रोह्यातील मुख्य रस्त्याने घेतला तरुणाचा बळी, डिवायडरला धडकून तरुणाचा मृत्यू। खूबलडा बुरुजावरून पडून एकाचा मृत्यू, फोटो काढत असताना घडली दुर्घटना। उपोषणकर्ते भगवान कोकरे महाराज यांची प्रकृती खालावली। आणि खेडमध्ये पाहायला मिळाला राजकीय शिमगा आणि राजकीय जुगलबंदीची राज्यभर चर्चा। पाहुयात सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील रोह्यातील मुख्य रस्त्यावरील डिवायडरला आदळून अमोल मोरे या तरुणाचा मृत्यू झाला असून यामुळे संपूर्ण रोह्यात शोककळा पसरली आहे। अमोलच्या कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रोह्यातील अरुंद असलेले मुख्य रस्ते वाढीव बांधकामामुळे असे अपघात होत असल्याचं आता वाहन चालक आणि स्थानिकांमधून बोलले जात आहे। सुमारे 2 वर्षांपासून रखडलेले रस्त्याचे काम, अरुंद रस्ते आणि गटाराचे काम लवकरात लवकर करून मुख्य रस्ता सुस्थितीत करणे गरजेचे असताना याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। 20 मार्च रोजी महाड चौदार तळे सत्याग्रह दिनी कार्यक्रमासाठी आलेले भीमराव अडकुजी घायवान राहणार तुपे पुणे हे किल्ले रायगड येथे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास किल्ला पाहण्यासाठी गेले असता किल्ले रायगडाच्या खूबलढा बुरुजावरून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। खूबलढा बुरुज येथे फोटो काढत असताना त्यांचा पाय घसरला आणि ते खाली कोसळले, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची नोंद महाड तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास महाड तालुका पोलीस करत आहेत। गेली 10 ते 15 वर्षे पेण शहर आणि पेण तालुक्यातील समस्त जनता पेण रेल्वे स्थानकात जलद आणि मेमू सुविधा मिळावी यासाठी रेल्वे मंत्रालय स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे निवेदने देत असून मागण्या देखील करत आहे। पाठपुरावा पण केला जातोय, पण रेल्वेच्या किचकट आणि प्रवासी विरोधी नियमांमुळे पेण सारख्या मध्यवर्ती आणि कोकणचे पुणे असणाऱ्या शहराकडे रेल्वेने दुर्लक्ष केलं गेल्याचं पाहायला मिळतंय। सामान्य प्रवासी पनवेल अथवा रोहा याशिवाय कोकण दक्षिण भारत प्रवास करू शकत नव्हता। आपण केलेले आंदोलन मोर्चे यामुळे मेमो चालू झाल्या, पण जलद गाड्यांना पेण थांबा नाही। त्यामुळे आता पेण स्थानकात दिवा सावंतवाडी आणि जलद गतीने रेल्वे जाणाऱ्या गाड्यांना पेणला थांबा देण्याची मागणी खासदार धैर्यशील पाटील यांनी केली आहे। गेले 10 साल में कोकण रेलवे में बहुत सारे सुविधा अध्यक्ष महोदय आई है, लेकिन अध्यक्ष महोदय बात यह है कि ये सुविधा अगर लोगों तक पहुंचानी है तो पेण जैसे जो स्थानक है वहां पर भी स्टॉपेज मिलना अध्यक्ष महोदय बहुत यहाँ पर अध्यक्ष महोदय जरूरी है। कोकण ये मुंबई के बाद कोकण में पहुंचने के लिए जो एंट्री पॉइंट है, जो प्रवेश द्वार है, जो अध्यक्ष महोदय वो पेण गांव है। मुंबई के बाद कोकण में जाने के लिए पेण एक महत्वपूर्ण ठिकान है। अध्यक्ष महोदय जैसा माना गया है, जैसा मैंने पहले बताया कि 700-800 किलोमीटर की लंबी ये कोकण की पट्टी कि जो 30-40 किलोमीटर जिसकी लंबाई है उसके मुहाने पे ही ये कोकण के मुहाने पे ही एंट्री पे ही अध्यक्ष महोदय ये पेण स्थानक अध्यक्ष महोदय ये है। JSW, RCF जैसे कारखाने यहाँ पर है। अध्यक्ष महोदय इंडस्ट्रियल एरिया बहुत है और मुंबई के नजदीक होने के कारण कई पैसेंजर, कई विद्यार्थी, कई नौकरदार, कई मेहनतकश लोग जो कोकण में जाना चाहते हैं और जो रोजगार के लिए मुंबई में जाना चाहते हैं उनके लिए पेण में स्टॉपेज मिलना अध्यक्ष महोदय अत्यंत जरूरी है। दिवा सावंतवाड़ी एक्सप्रेस, मंगलोर एक्सप्रेस, कोकण कन्या, मांडवी, मत्स्यगंधा अन्य जैसे जो एक्सप्रेस है वो पेण स्थानक पर अध्यक्ष महोदय रुकना बहुत ही अध्यक्ष महोदय जरूरी है। अध्यक्ष महोदय, मैं ये बताना चाहता हूं कि मुंबई की जो डेवलपमेंट है वो अभी तक मुंबई ये तीनों दिशा से अरबी समुद्र से घिरा हुआ एक अध्यक्ष महोदय शहर है। उसके कारण उत्तर दिशा में ही मुंबई का डेवलपमेंट अध्यक्ष महोदय आज तक हुआ है। अभी अध्यक्ष महोदय अटल सेतु के कारण पेण और पनवेल का एरिया भी मुंबई के बहुत नजदीक आया है और अगर अगला जो डेवलपमेंट होने वाला है वो पेण और पनवेल एरिया में अध्यक्ष महोदय यहाँ पर होने वाला है। इसलिए अध्यक्ष महोदय मैं ये चाहता हूँ
कि डेवलपमेंट और रेल इसका बहुत नजदीक का रिश्ता है। एक तो डेवलपमेंट जहां पर है वहां पे रेल को आना पड़ता है, या रेल है इसके लिए अध्यक्ष महोदय डेवलपमेंट होती है। और इसके कारण अध्यक्ष महोदय, ये जो मैंने पेंट का जो एरिया यहाँ पर जो बताया है ये बहुत ही महत्वपूर्ण है। मैं ये चाहता हूँ कि ये सब पूरी जो एक्सप्रेस है इनको स्टॉपेज तो कोकणातील सर्वात मोठी गोशाळा असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथील गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज यांनी गायींच्या चाऱ्यासाठी आणि विविध मागण्यांसाठी 4 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे। गायींच्या चाऱ्याचा प्रश्न शासनाकडून सोडवण्यात आला असून महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून गायींच्या चाऱ्यासाठी त्यांना निधी देखील प्राप्त झाला। मात्र भगवान कोकरे महाराज यांनी गोशाळेची जागा संस्थेच्या नावावर होण्यासाठी आणि महावितरणकडून देण्यात आलेल्या अवाजवी भरमसाठ वीज बिलाच्या विरोधात उपोषण सुरूच ठेवले। सायंकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांच्यावर स्थानिक शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात आले। महावितरणकडून देण्यात आलेल्या भरमसाठ वीज बिलाची चौकशी व्हावी, तसेच गोशाळेची सध्याची जागा MIDCच्या मोकळ्या जागेत असून ती संस्थेच्या नावावर व्हावी अशी प्रमुख मागणी भगवान कोकरे महाराज यांनी केली आहे। ही मागणी मान्य होईपर्यंत आपण उपोषण सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। आमची मुख्य मागणी आहे गोशाळेच्या जागेचा प्रश्न आहे। आमचं थकीत राहिलं जे 25 लाख रुपये अनुदान आहे आणि महावितरणने जे 3 वर्ष आमची पिळवणूक करून जे गोशाळेला लुटण्याचं हे केलंय, आमचं कमर्शियल काही नसताना इथं उद्योगधंदा 5.5 लाख रुपये जे बिल आहे आमचं ते तत्काळ माफ झालं पाहिजे। महाराष्ट्रातल्या कुठल्याही गोशाळेला असं बिल दिलं जात नाही। आणि दुसरे, काल 33 लाख रुपये आम्हाला महाराष्ट्र शासनाने दिले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो त्याच्यामध्ये। पण बाकी वाटत असेल असं की आमच्या गोशाळेवर साहेब, तुम्हाला वाटत असेल की 33 लाख रुपये मिळाले आता यांनी थांबवा, आमच्या गोशाळेवर कर्जच आहे 50 लाख रुपये, कामगारांची पेमेंट नाहीत मागचे 3 महिने, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मला आत्महत्या करण्याची परिस्थिती आहे। म्हणून आमचे जे थकीत आहेत ते द्या, जागेचा प्रश्न सोडवा, जेणेकरून आम्हाला काहीतरी करता येईल, आणि लाईट बिलाचा आमचा जो प्रश्न आहे तो तत्काळ माफ करा। माझं जर काय झालं तर मी आज नाव घेऊन या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यात सांगतो की महावितरणचे जे अधिकारी आहे नानोटे म्हणून, त्यांनी आम्हाला जो 3 वर्ष त्रास दिलाय आणि मुख्य त्यांना धरावं। आम्हाला पहिल्यांदा सगळे अधिकारी पूर्ण कोऑपरेटिव्ह होते, बिल खूप 400-500 रुपये महिन्याला बिल यायचं। आज आमच्या शेतीमध्ये फवारे चालतात, म्हणजे चारा लावलाय त्या ठिकाणी, आणि ते कमर्शियल स्वरूपात नंतर नानोटेने केलं, त्याच्यामुळं आम्हाला आज हा बुडदंड बसतोय। आमची गोशाळा तपासा, कुठली आमच्याकडे काय कमर्शियल आहे ते तपासा आणि आमचं करा। कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवाची धूम सुरू आहे। त्याचबरोबर राजकीय घडामोडी देखील याच शिमगोत्सवामध्ये वेगवान पद्धतीने घडल्यात। दापोली मतदारसंघाचे माजी आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख, तसेच महत्त्वाचं म्हणजे माजी मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांचे कट्टर राजकीय विरोधक संजय कदम यांचा नुकताच शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला। मध्येच हा पक्षप्रवेश झाल्यामुळे कोकणातील शिमगोत्सवाच्या वेगळेपणात हा राजकीय शिमगा देखील अनोख्या पद्धतीने साजरा झालाय। शिवसेनेचे खेडमधील नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगराध्यक्ष आणि राज्य सरचिटणीस तसेच इतर पक्षांचे प्रमुख पदाधिकारी यांनी शिमगोत्सवाचे औचित्य साधून हातात ढोल ताशा घेऊन राजकीय जुगलबंदी केली आहे। शिमगोत्सवाचा उत्साह, आनंद कोकणात शिगेला पोहोचला असतानाच आपली राजकीय पुरणपोळी भाजून घेण्यासाठी ही राजकीय जुगलबंदी शिमगोत्सवाच्या कालावधीत पाहायला मिळाली आणि याची राज्यभर चर्चा सुरू आहे। धनुष्य राहील तुमच्याकडे काय? नक्की 2029 ला नक्की धनुष्य राहील तुमच्याकडे काय? नक्की उद्धव ठाकरे ते घेऊन जातील काय? लोणचे बेडेकर, लोणचे बेडेकर आणि शिंदे गटातून निवडून जाणार वैभव। रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यातील साई स्टार क्रिकेट संघ विहिगर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विलास नारायण फडके आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 संपन्न झाले। या स्पर्धेचे आयोजन साई स्टार क्रिकेट मैदानात करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। या 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धांमध्ये एकूण 48 संघांनी सहभाग घेतला होता।
तसेच यामध्ये आई गावदेवी 11 संघ कळवा यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर त्रिक्षा दक्ष क्रिकेट संघ हरिग्रामला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले। संपूर्ण स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करणाऱ्या प्रशांत पाटील या खेळाडूला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले, तर इतर उत्तम खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंचा गौरव देखील करण्यात आला। स्पर्धेदरम्यान लायन ग्रुपचे अध्यक्ष जितेंद्र उर्फ बाळूशेठ फडके तसेच शेतकरी कामगार पक्षाचे माथाडी सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रभुदास उर्फ अण्णा भोईर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास फडके आदी उपस्थित होते। फिल्डिंग तर चांगली असते, कारण की प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपण फायनल पर्यंत जावं आणि टीमचं पण स्वप्न असतं आणि टीम एफर्ट मला वाटतं चांगला झाला, त्यामुळे आम्ही फायनलमध्ये पोहोचलो। क्या बात आहे, कशी वाटली स्पर्धा आतापर्यंत? नक्कीच स्पर्धा तर स्पेशल आहे, जी टुर्नामेंट जिंकतो ती स्पेशलच असतं, त्यामुळे एक स्पेशल टुर्नामेंट आहे आमची। पुढल्या वर्षी फिक्स ठेवू एंट्री तुमची? नक्कीच नक्कीच। 15 तारखेपासून आमच्या या साई स्टार क्रिकेट संघ बिगर आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक म्हणजे माझ्याच नावाने विलास नारायण फडके माजी सदस्य जिल्हा परिषद सदस्य चषक अशा नावाने आम्ही दरवर्षी भरून जातो, पण यावर्षी आमचा आगळा वेगळा साई स्टारच्या माझ्या सहकाऱ्यांचा आगळा वेगळा काय उपक्रम करायचा ठरवला होता आणि तेही खरोखर ते प्रत्यक्षात उतरवलंच। म्हणजे याच्यामध्ये 48 संघ सहभाग झाले आणि 48 संघ सहभाग होताना खरोखर आम्हाला प्रत्येक संघाचा प्रोत्साहन बघता खूप म्हणजे आनंद वाटला का शृंखला आम्ही याच्या पुढे काय आमची कमी असेल ते आम्ही नक्कीच भरून पण काढू। 20 मार्च रोजी चौदार तळे सत्याग्रह दिनानिमित्तानं महाड येथे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना भांडूप नागरी परिमंडळ आणि पेण मंडळ यांच्या वतीनं अनुयायांना पाणी आणि बिस्किटचे वाटप करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चौदार तळ्यातील पाण्याचा सत्याग्रह करून ते पाणी बहुजनांना देण्यासाठी लढा दिला। त्या दिवसाची आठवण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक अनुयायी या ठिकाणी येत असतात। त्यांना पाण्याची आणि अल्पाहाराची कुठलीही गैरसोय होऊ नये याची दखल घेत सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक दायित्व समजून महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन भांडूप नागरी परिमंडळ पेण मंडळ यांनी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकी जपत पाणी आणि बिस्किट वाटपाचा कार्यक्रम पार पडला। असे विद्युत संघटनेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।